छुम छुम पाई वाजे घुंगुर धूम तक्का कतक्का धूम तक्का कतक्का। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथं सुरुवातीला बघितलाच असेल। तर अशा प्रकारचा आपण आज इथं व्हिडिओ बनवणार आहोत मित्रांनो। तर आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची इथं गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा कॅपकट ॲप आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथं मिळून जाईल मित्रांनो। तर तिथून तुम्ही जिथे डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केलं ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती इथं अवेलेबल आहे। तर त्या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर तुम्ही त्या वेबसाईटवरती जाऊन मटेरियल इथं डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर त्याचसोबत मी मटेरियल जे आहे ते डेली आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथं अपलोड करत असतो। तर तुम्ही तिथून जे ते मटेरियल डाउनलोड करू शकता। तर त्या दोघांची लिंक, वेबसाईटची लिंक आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक, या दोघांची लिंक जे ते आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये इथं अवेलेबल आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनल जिथे इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या ज्या ट्रेंडिंग व्हिडिओ आहेत ते इथं रोज येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला अजूनही फॉलो केलं नसेल तर नक्कीच फॉलो जे इथे तर करून घ्या, कारण की आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरती डेली काही अपडेट येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, इंस्टाग्राम अकाउंटला जे ते फॉलो करण्याची लिंक जे ते डिस्क्रिप्शनमध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो। चला तर मित्रांनो, आपण जे ते आपल्या इथं व्हिडिओला इथं सुरुवात करूया, थोडासाही वेळ न घालवता। ओके, तर बघा मित्रांनो, आपला सर्वात आधी काय करायचं, आपलं VPN जे आहे ते इथं आपल्याला कनेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला कॅपकट ॲप आहे तो आपल्याला ओपन करायचा। ओपन करताच तुम्हाला जिथे फोटोजमध्ये येऊन जायचं आहे, त्यानंतर तुम्हाला इथं कोणता जो इमेज असेल तो आपल्या इथं घ्यायचा आहे। घेतल्यानंतर त्या इमेजवरती आपल्याला काय करायचं, क्लिक करायचं। क्लिक करता त्याची जी लेंथ असेल मित्रांनो ते आपल्याला 25-30 सेकंद इथपर्यंत आपल्याला ठेवायची। त्यानंतर त्या इमेजच्या स्वतःला येऊन आपल्या ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचे। त्यानंतर व्हिडिओजमध्ये येऊन तुम्हाला अशा प्रकारचा एक बिटवाला व्हिडिओ दिला असेल तर तो इथं ॲड करून घ्या। ॲड केल्यानंतर ह्याचा जो ॲडिओ असेल तो आपल्याला सर्वात इथं काय करायचं, आपल्याला इथं एक्स्ट्रॅक्ट जिथे करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपल्याला काय करायचं, बिटनुसार इथं जे आपले इमेजेस असतील ती इथं स्प्लिट करून घ्यायची। तर ते इथं स्प्लिट करण्यासाठी आपल्याला बघा करायचं, आता आपल्याला बिट 2 वरती जे तिथं येऊन जायचं आहे। तर बिट 2 वरती इथं यायचं आहे। त्यानंतर इथं जो इमेज आहे त्यावरती क्लिक करून इथं स्प्लिट करा। परत बिट 3 वरती आपल्याला येऊन स्प्लिट करायचं आहे। परत बिट 4 वरती येऊन आपल्याला जिथे काय करायचं बघा मित्रांनो, इथं स्प्लिट करायचं आहे। परत बिट 5 वरती येऊन स्प्लिट करायचं आहे। परत बिट 6 वरती येऊन बिट 7 वरती येऊन अशा प्रकारे इथं स्प्लिट करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, एक इथं स्टेप आहे मित्रांनो, ती इथं बघा आता बघा मित्रांनो, जिथं तुम्हाला बिट मोर अशा प्रकार येईल तर आपल्या इथं काय करायचं, आपल्याला थोड्या अंतरावरती येऊन आपल्याला जे इथं स्प्लिट करायचं, म्हणजे थोड्या सेकंदावरतीच येऊन आपल्या इथं स्प्लिट करायचे। म्हणजे काय होईल मित्रांनो, तिथे जे आपले फोटोज असतील ते फास्टली अशा प्रकारे इथं जिथे चेंज होतील मित्रांनो। त्यासाठी आपल्या इथं काय करायचे, छोटे अशा प्रकारे टाईमवरती येऊन आपल्या जिथे इथं फोटो जो असेल तो इथं स्प्लिट करायचा आहे, जोपर्यंत पुढची बिट येत नाही तोपर्यंत। तर अशा प्रकारे मित्रांनो, आता आपल्या इथं जेवढे काही इथं बिट्स असतील तर त्या बिटनुसार तुम्ही इथं जे आपले इमेजेस असतील ते इथं स्प्लिट करून घ्या। तर स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर आपल्याला जिथे काय यायचं बघा मित्रांनो, वरती बघा इथं जो व्हाईट कलरचा व्हिडिओ दिसत आहे त्यावरती क्लिक करून जो आपला व्हिडिओ होता मित्रांनो बिटवाला तो इथं डिलीट करून टाकायचा आहे। त्यानंतर आता इथं आपल्याला इमेजेस वगैरे इथं चेंज करण्यासाठी आपल्याला बघा काय करायचं आहे, आपल्या 2 नंबरच्या इमेजवरती येऊन आपल्या इथं रिप्लेसचा जो ऑप्शन असेल तो आपल्या खाली तिथं शोधायचा आहे। त्यानंतर त्या रिप्लेसवरती क्लिक करायचा। त्यानंतर फोटोजमध्ये येऊन तुम्हाला जो कोणता इथं इमेज घ्यायचा असेल तो इथं घ्या। घेतल्यानंतर परत नंतरच्या आपल्याला इमेजवरती येऊन परत आपल्याला रिप्लेसचा जो ऑप्शन असेल तो इथं शोधायचा आणि त्यावरती जाऊन परत तुम्हाला जो कोणता इथं इमेज घ्यायचा असेल तो इथं घ्या। घेतल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत रिप्लेसमध्ये जाऊन तुम्हाला जो कोणता इथं इमेज घ्यायचा असेल तो इथं घ्या। तर मित्रांनो, आता इथं आपले इमेजेस जे असतील ते इथं कसे चेंज करायचे हे तुम्हाला इथं माहीत पडले तर तुम्ही इथं ही स्टेप फॉलो करून आता इथं जेवढे काय आपले इमेजेस असतील त्या इमेजेसमध्ये तुम्ही इमेजेस जे असतील ते इथं चेंज करून घ्या। ओके, तर मित्र इथं आपले जेवढे काय इमेजेस होते ते सर्व इमेजेस मी इथं चेंज करून घेतले। तर आता चेंज वगैरे झाल्यानंतर आता आपल्या त्या इमेजेसला आपलं ॲनिमेशन द्यायचं। तर ते देण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इनमध्येच बघा टर्ब्युलन्स अशा प्रकारचं एक भेटेल तर ॲनिमेशन तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन त्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं। परत कॉम्बोमध्ये येऊन
इथे बघा झूम वन अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल, तर तो इथं द्या. दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन झूम टू द्या. तर मित्रांनो अशा प्रकारचाच हा जो ॲनिमेशन आहे मित्रांनो झूम वन आणि झूम टू, तर हाच ॲनिमेशन आपल्याला जे ते कुठपर्यंत द्यायचा आहे तो इथं तुम्ही बघा आता मित्रांनो. तर ओके, तर मित्रांनो मी सांगतो तिथपर्यंतच्या इमेजला तुम्ही हावाला झूम वन आणि झूम टू अशा प्रकार जो ॲनिमेशन असेल तो इथं अप्लाय करायचा आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो कुठपर्यंत ते. तर बघा मित्रांनो इथं बघा 4 सेकंदाच्या पुढे तुम्हाला 20 दिसत आहे. त्यानंतरचा जो इमेज आहे मित्रांनो आपल्या त्या इमेजवरती येऊन आपल्या गायचा आपल्या वेगळा जो ॲनिमेशन असेल तो इथं द्यायचा आहे. तर तिथपर्यंत आपल्या जेवढे काही इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला तुम्ही झूम वन आणि झूम टू अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर आता आपल्याला 4 सेकंदाच्या पुढे 20 दिसत आहे त्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. परत तुम्हाला इनमध्येच रॉक वर्टिकली अशा प्रकारचं ॲनिमेशन भेटेल, तर तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्येच रॉक वर्टिकल अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तर तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन रॉक वर्टिकली द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इथं रॉक वर्टिकली द्या. दिल्यानंतर आता आपल्याला परत नंतर तुम्हाला जिथे इथं मदत तुम्हाला खूप सारसे इमेजेस दिसतील, तर त्या इमेजेसला आपल्या इथं कोणता जो ॲनिमेशन असेल तो इथं द्यायचा नाही आहे मित्रांनो. परत नंतर बघा 7 सेकंदाच्या पुढे तुम्हाला 5Fच्या पुढे तुम्हाला बघा एक इमेज भेटेल, तर त्यावरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. इथं इनमध्येच तुम्हाला रॉक वर्टिकली अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल, तर तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन रॉक वर्टिकली द्या. परत नंतरच्या जिथे आपल्याला इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन रॉक वर्टिकली द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन रॉक वर्टिकलीच द्या. परत नंतरच्या आपल्याला काय करायचं मित्रांनो, परत तुम्हाला इथे जे आपले जे बिट्स आहेत ते छोट्या छोट्या अंतरावरती आपण स्प्लिट केलेले ते जे आपले इमेजेस आहेत ते आहेत मित्रांनो. तर त्या इमेजला आपल्याला इथं कोणत्याही प्रकारचा इथं जो ॲनिमेशन असेल तो इथं द्यायचा नाही आहे. परत जिथे बघा मित्रांनो 9 सेकंदाच्या पुढे तुम्हाला 10Fच्या पुढे एक डॉट दिसत आहे आणि त्या डॉटच्या पुढे एक इमेज आहे, तर त्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. परत इथे इनमध्येच तुम्हाला बघा स्विंग राईट अशा प्रकारचा जो ॲनिमेशन भेटेल तर तो इथं देऊन टाका. तर हा ॲनिमेशन आपल्या कुठपर्यंत जायचा तर तो इथं बघा मित्रांनो. मी सांगतो तिथपर्यंतच्या इमेजला तुम्ही हा द्या मित्रांनो. तर बघा मित्रांनो 11 सेकंदाच्या पुढे तुम्हाला 10Fच्या पुढे तुम्हाला छोटे छोटे बिट्स दिसत आहेत, तर त्या बिटच्या आधीपर्यंत जेवढे काही आपले इमेजेस असतील त्या सर्व इमेजला तुम्ही स्विंग राईट अशा प्रकारचं जो ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका. त्यानंतर इथं परत आपले जे छोटे छोटे लेअरचे जे इमेजेस होते ते इथं सुरुवात झाली, तर त्यांना कोणतं इथं ॲनिमेशन अप्लाय करू नका. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत त्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन परत जे तो कॉम्बोमध्ये येऊन इथं जे ते पेंडुलम 1 द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 2 द्या. परत नंतर आपल्या पेंडुलम 1 पेंडुलम 2 अशा प्रकारचा जो ॲनिमेशन आहे तो अप्लाय करायचा आहे. तो आपल्याला 14 सेकंदापर्यंत जेवढे काही इमेजेस असतील त्या सर्वांना करा. परत तुम्हाला छोटे छोटे बिट्स वाले इमेजेस जे असतील तिथे भेटतील, त्याला कोणता ॲनिमेशन असेल तो इथं अप्लाय करू नका. परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इथं कॉम्बोमध्ये जाऊन पेंडुलम 1 द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 2 द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 1 द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन पेंडुलम 2 द्या. परत आपल्याला छोट्या छोट्या अंतरावरती जे आपण इमेजेस होते ते स्प्लिट केले होते ते इथं आहेत, तर त्याला कोणता इथं ॲनिमेशन असेल तो इथं स्प्लिट करू नका. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं डिस्टॉर्ट राईट द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन डिस्टॉर्ट लेफ्ट द्या. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला डिस्टॉर्ट राईट आणि डिस्टॉर्ट लेफ्ट अशा प्रकारचा जो ॲनिमेशन आहे तो आपल्याला इथं अप्लाय करायचा ते कुठपर्यंत ते सांगतो बघा. तर बघा मित्र 18 सेकंदाच्या पुढे तुम्हाला बजे येते. परत तुम्हाला जे ते आपल्याला बघा छोट्या छोट्या लेअरवाले इथे तुम्हाला इमेजेस भेटतील, त्या इमेजेसपर्यंत जेवढे काय आपले इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला डिस्टॉर्ट राईट आणि लेफ्ट इथं ॲनिमेशन देऊन टाका. परत नंतरच्या आपल्याला इमेजवरती यायचं आहे, त्यावरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये रॉक वर्टिकली भेटेल. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन रॉक हॉरिझॉन्टली द्या. तर मित्र आता इथून पुढे जेवढे काय आपले इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला तुम्ही एकडे करून रॉक वर्टिकली द्या आणि परत रॉक हॉरिझॉन्टली द्या. तर अशा प्रकारे आता आपल्याला ह्याच्या पुढे जेवढे काही इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला तुम्ही रॉक वर्टिकली रॉक हॉरिझॉन्टली अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका. त्यानंतर बघा मित्रांनो 21 सेकंदाच्या पुढे तुम्हाला छोट्या छोट्या लेअरवाले इमेजेस भेटतील, तर त्याला कोणताही इथं तुम्ही ॲनिमेशन जो असेल तो इथं अप्लाय करू नका. ओके, तर मित्र आपल्याला परत काय यायचं बघा. आता आपले जे एवढे काही इथे इमेजेस होते त्या सर्व इमेजेसला इथं आपण ॲनिमेशन वगैरे इथं बरोबर इथं देऊन टाकले. तर त्यानंतर आपल्याला सुरुवातला येऊन आपल्या काय त्या इमेजेसला आपल्याला इथं इफेक्ट जो असेल तो इथं द्यायचा आहे. तर देण्यासाठी आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये तुम्ही येऊ शकता. त्यानंतर इथंच तुम्हाला बघा हेक्सागोनल स्पॉट अशा प्रकारचा एक ॲनिमेशन भेटेल.
सॉरी मित्र इफेक्ट जो असेल हेक्झागोनल स्पॉट अशा प्रकारचा इफेक्ट असेल तो इथं अप्लाय करून टाका आणि त्याची ॲडजस्टमेंट जी असेल ते आपल्याला फक्त सुरुवातीच्या इमेज पुरतीच इथं आपल्याला ठेवायची आहे मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला आजचा इथं व्हिडिओ होता तर तो इथं व्हिडिओ रेडी झाला आहे. ते रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये इथं सेव्ह करण्यासाठी वर तुम्हाला एक्सपोर्टचा ऑप्शन भेटेल. त्या एक्सपोर्टवरती क्लिक करा म्हणजे जो आपला आजचा व्हिडिओ होता गॅलरीमध्ये जाण्यास इथं सुरुवात होईल मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या जे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजूनही जे ते आपल्या यूट्यूब चॅनलला जे ते सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ज्या ट्रेंडिंग व्हिडिओ त्या रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.